टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की याच चांदीच्या मुलामा लावलेल्या पालखीमध्येच संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या आता पंढरपूरकडे आज दुपारी 2च्या सुमारास प्रस्थान करतील। त्याआधी आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे ते आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी जे आहेत आता सजवण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। तसं काम देखील या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी आता कारागीर करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। दुपारी 2च्या सुमारास याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर संस्थांकडून संपूर्ण मंदिराला जी आहे ती फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी खास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की हीच जी चांदीचा मुलामा लावलेली पालखी आहे त्या पालखीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरकडे प्रस्थान होतील। याच पालखीमध्ये जे आहे ते ह्या पादुका काही वेळानंतर जे आहे ते आता आणून विधिवत जे आहेत ते पूजा करून ठेवले जातील। त्यानंतर या पालखीचं प्रस्थान जे आहे ते आळंदी पंढरपूरकडे होईल। तत्पूर्वी आपण पाहिलं तर आकर्षक अशी फुलांची सजावट पालखी असेल किंवा संपूर्ण मंदिर परिसर असेल किंवा संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर असेल ज्या ठिकाणी हा प्रस्थान सोहळा होणार आहे, आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, टीव्ही9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।